Tigers won the toss and they selected bat first. चला दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा विजयाच्या. कॉम्बॉक्स मध्ये मी तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका. पात्रा महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026. सनी कुंभार आपण कुठे आहात? आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा आणि ज्या टीमची फिल्डिंग आहे तुम्ही ग्राउंड मध्ये उतरा लवकरात लवकर. सलामीची जोडी देखील दाखल झालेली आहे. चला अंपायर्स आपण ग्राउंड मध्ये पोहोचा. सामन्याला आपण सुरुवात करूया. बॅटर्स ग्राउंड मध्ये, फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये. अंपायर्स चला प्लीज लवकर. नक्कीच आपण बघू शकता महाबळेश्वर मधले चणे किती फेमस आहेत. चला मॅच कडे आपण वळूया. याआधी तुम्ही मुळीजी पाटील यांचा गोड आवाज ऐकला. पुढील सामन्याला देखील आता सुरुवात होत आहे आणि मॅचत आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम मराठा टायगर्स आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम सुभेदार वॉरियर्स. आणि दोन्ही संघ चांगलेच खेळलेत आतापर्यंत जर आपण पाहिलं. त्याचमुळे ही मॅच देखील इंटरेस्टिंग होईल यात मात्र कोणतीही शंका नाहीये. चला अतिरिक्त वेळ न घेता सुरुवात करा प्लीज. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. आणि याआधी आपण हाय व्होल्टेज मॅचेस याआधीही पाहिलेल्या आहेत, इथे तशीच काही अपेक्षा आपण ठेवूया. सामन्याला करूया सुरुवात. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. बॅटर सुयश आणि त्यांचा समवेत मुन्ना. आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती कोण तयार होतो त्या गोष्टीवरती चर्चा अजूनही सुरू आहे. सुरुवात फर्स्ट ओव्हर. रोहित गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल फुल टॉस होता बट फुल टॉस मिस केला. बट नो बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. नो बॉलने सुरुवात या पहिल्या सत्राची. आता फुल टॉस समोरच्या दिशेने फटका. पहिला चौकार या पहिल्या सत्रामधला. खरं तर आज जेव्हा आजच्या दिवसाला सुरुवात करायची होती नीरज तेव्हा हलका पाऊसही पडला. बट त्यानंतर जी आमची मॅनेजमेंट कमिटी आहे कोणत्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज नाहीये. अगदी तुम्ही ग्राउंड सध्याच्या घडीला पाहू शकता. क्विकली ग्राउंड पुन्हा रेडी केलं आणि आजचा दिवस सुरू केला. फार डेडिकेशन, फार मेहनत. खरं तर जी आमची कमिटी आहे या स्पर्धेसाठी त्यांनी सर्वांनी घेतलेली मेहनत आणि त्याचमुळे ही स्पर्धा आपल्याला यशस्वी होतानाही पाहायला मिळत आहे. कारण गेले 3 वर्ष आपण जर पाहिले सातत्याने या स्पर्धेचं आयोजन होत आहे. 4थं वर्ष आहे आणि सध्याच्या घडीला या 4थ्या वर्षामध्ये आयोजन आणि नियोजन या गोष्टींमध्ये कोणती कमतरता आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जातं तर आवर्जून मी उल्लेख करणार अंडरआर्म क्रिकेट बोर्ड महाबलेश्वरचं.
मॅचकडे वळूया. सध्या सगळीला 3 लगातारशा चौकार आहेत आणि चौथाही आला आणि या 4 साग्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचल स्कोर कार्ड आता 17 धावा धावफलकावरती आहेत. स्टार्ट चांगला आहे आणि हेच तर हवं देखील होतं. फर्स्ट बॅटिंग करत असताना टायगर्सला पायावरती बॉल फ्लिक, हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक चौकार. मागील सामन्यामध्ये सुयशनं देखील अर्धशतक बनवलं होतं आणि प्लेअर ऑफ द मॅच देखील सुयशच होता आणि तोच आत्मविश्वास त्याचा बॅटिंगमध्ये आपल्याला याही सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. आताही ड्राईव्ह केला, आताही बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक चौकार आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. 6 चेंडू 6 चौकार आणि टोटल या फर्स्ट ओव्हरमध्ये एकूण रन्स आला 25 आणि अजूनही येत्या 4 ओव्हरचा खेळ लागला या पहिल्या सत्रामध्ये. प्रत्येकी सामना खर तर रन्स मोजण्यापेक्षा आम्हाला हे मोजावं लागतं की चौकार किती येतात, कारण प्रत्येकी ओव्हर मागे बाउंड्री नाही आली तर तो एक चमत्कार आहे. अशा प्रकारे खेळ चालला आतापर्यंत. आताही पंच केला चौकार दरम्यान आणखीन एक येतो. गेले 7 चेंडू आतापर्यंत या इनिंग मध्ये डिलिव्हर झाले आणि 7 चेंडूंवरती 7 चौकार आतापर्यंत आलं. स्कोर कार्ड आता 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. आता हे पंच, आताही बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक चौकार. 8 चेंडू 8 चौकार. क्या बात आहे. सध्याच्या घडीला गोलंदाज अडचणीमध्ये आहेत आणि अडचणीचं कारण हे देखील राखले ना की ज्या प्रकारे बॅटिंग आतापर्यंत झालेली आहे. महत्त्वाची गोष्ट काय आहे की ॲज अ बॉलर ना अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॅक ऑफ लाईन बॉल टाकणं किंवा नियंत्रण मिळवणं ॲज अ बॉलर इतकं सोपं काम नाही आहे. पाहायला फार सोपं वाटतं की जायचं आणि बॉल टाकायचं, बट ग्राउंडमध्ये जो बॉलर बॉलिंग करतोय ना खरी त्याची अवस्था त्याची परिस्थिती त्यालाच माहिती आहे. आणखीन एक चौकार येतो आणि स्कोर कार्ड सध्याच्या घडीला जाऊन पोहोचलं आता 37. कारण टू बी ऑनेस्ट बाहेरनं बोलणं फार सोपं असतं, बट ग्राउंडमध्ये जी कंडिशन आहे, जो दबाव आहे, तो झेलून खेळणं हे सोपं काम नाही आहे. वेळोवेळेला 440 वोल्टचे झटके लागत असतात प्लेयर्सला. आणखीन एक चौकार. बट सध्याच्या घडीला 440 वोल्टचे झटके बॅटर्स देतात गोलंदाजांना. आणखीन एक चौकार आला आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 41 ऑन द बोर्ड. 10 चेंडू 10 चौकार. क्या बात आहे. आणि 11वा देखील आलाय. क्या बात आहे. बॅटर्स बघा चौकार येतात, बट जर आपण थोडं ऑब्झर्व केलं तर जे फटके आतापर्यंत खेळला बॅटर मुन्ना प्रत्येकी बॉल जागा बनवतोय, वाईड ऑफ ऑफ स्टंप जाऊन तिथनं फटका खेळतोय. कव्हर्सला जे चौकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत आणि आउटसाइड एज बॉल डायरेक्टली बाहेर जाईल, म्हणजे आता बॅटरलाही डायरेक्टली जावं लागेल. पहिला झटका लागलाय आणि खेळ आता समाप्त झालाय 2 ओव्हरचा आणि एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीम टोटल आहे 45, लॉस ऑफ 1 विकेट टीम मराठा टायगर्स आणि खेळ लागला येत्या 3 ओव्हरचा. बघा या चर्चा आपण करत होतो की ज्या प्रकारे कंडिशन्स, जो प्रेशर आहे, या सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि स्पेशली जेव्हा आपण लीग क्रिकेट खेळतो तो प्रेशर थोडा वेगळाच असतो, कारण आपण एक ओनरचा अंडर खेळत असतो आणि कोणताही संघ मालक असेल भरपूर साऱ्या अपेक्षा आपल्या प्रत्येकी खेळाडूकडून ठेवत असतो आणि त्या एक्सपेक्टेशन्सला पुरवणं ॲज अ प्लेअर आणि त्याचप्रमाणे कन्सिस्टंटली परफॉर्म करणं अंडरआर्म क्रिकेट असो ओव्हरआर्म असो हे सोपं नाही आहे. पण हा फटका आता एका टप्प्याने गेला. चौकार दरम्यान येतोय. 4 साग्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 49 ऑन द बोर्ड. 49 धावा फलकावरती आहेत आणि असे फटके सातत्याने हवेत. ऑन ड्राईव्ह केला, लॉंग ऑन झाली गडबड. मिसफिल्डच्या जोरावरती आणखीन एक चौकार. चौकारांचा पाऊसच पडतोय नीरज आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये. 50 अप 53 धावा धावफलकावरती आहेत. कुठे चर्चा करत होतो आपण डॉट बॉल हवेत, मग डॉट बॉल बाजूला राहू द्या. सध्याच्या घडीला चौकार थांबवणं अवघड होतोय. आणखीन एक चौकार आणि या इनिंग मध्ये आतापर्यंत एकही सिंगल नाहीये, सर्व चौकारच आहेत. बॅट मधनं जितक्याही रन्स आलेले आहेत त्या सर्व चौकारांच्या साह्याने आलेले आहेत. नेक्स्ट बॉल. आताही समोरच्या दिशेने फटका ड्राईव्ह केला. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 इथेही मिळतील. स्कोर कार्ड 4 साख्याने टीम टोटल 61 ऑन द बोर्ड आणि त्यामध्ये आणखीन 4 ऍड करा. 65 ऑन द बोर्ड आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 65 लॉस ऑफ 1 विकेट टीम मराठा टायगर्स आणि खेळ लागला इथं 12 चेंडूंचा खेळ लागला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. सध्या सगळीला एका बाजूने मराठा टायगर्स आता अगदी वेगाने निघाली आणि अशाच प्रकारे जर बॅटिंग झाली अंतिम 12 चेंडूंवरती देखील तर डेफिनेटली
80 प्लस तर शॉर्ली बनणारच आहेत, कारण 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत 65 झालेलं आहेत. फोर्थ ओव्हर, पहिलाच बॉल पंच, हा बॉल देखील कव्हर्सला, बाउंड्री लाईनचा बाहेर. 4ने सुरुवात याही षटकाची झालेली आहे. चौकारांचा सिलसिला थांबत नाहीये. या इनिंग मध्ये आतापर्यंत एकही सिंगल नाहीये. ऑलमोस्ट टोटल रन्स बाउंड्रीजने आलेले आहेत आणि त्यामध्ये जर आपण विचार केला काही एक्स्ट्रा देखील आहेत. हा देखील नो बॉल आहे आणि जर आपण पाहिलं सध्याच्या घडीला एक्स्ट्राचा साग्यानं आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 70 ऑन द बोर्ड. फार रेअरली असं पाहायला मिळतं की एखादी इनिंग सुरू आहे, चौथ्या ओव्हरमध्ये आपण आहोत आणि एकही सिंगल डिजिटमध्ये किंवा सिंगल डबलमध्ये रनच नाही आहे, चौकारामध्येच रन्स आहेत. पंच, आणखीन 4 मिळतील. सध्याच्या घडीला बॉल येतात, बॉल जातात, बॉल येतात, बॉल जातात, ते सुरू आहे. आणखीन एक चौकार आला. गोलंदाज देखील विचारांमध्ये की मार्ग काढायचा तर काढायचा कुठनं. टॅप, आणखीन एक चौकार. सध्याच्या घडीला शॉर्ट थर्डला जे फिल्डर उभे आहेत तिची चिंता आहे ना चेहऱ्यावरती, ती स्पष्टपणे दिसते की गोलंदाज सध्याच्या घडीला क्ल्यूलेस दिसतात, कारण ज्या प्रकारे बॅटिंग होत आहे. चौकार आणखीन एक आला. नेक्स्ट बॉल, आताही ड्राईव्ह केला, आताही 4 येतात. बघा महत्वाची गोष्ट काय, मी आज जेव्हा सुरुवात झाली पहिला सामना जेव्हा सुरू होता तेव्हाही मी एक गोष्ट सांगितली की ॲज अ बॉलर अंडरआर्म क्रिकेटमध्ये स्पेशली जर चौकारच अलाउड आहे, तुम्ही बॉल जर पुढे टाकाल ना तर बाउंड्री येण्याची दाट शक्यता आहे. आणि जेही बॉल पुढे पडलेत ते बाउंड्री लाईनच्या दिशेनेच गेलेत, पण हा बॉल पहा लेंथ थोडी मागे खेचली, त्यामुळे बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट देखील तिथे आलं नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतोय. बघा फॉर्मॅट कोणताही असू द्या, अंडरआर्म खेळा ओव्हरआर्म खेळा, अभ्यास करणं फार महत्वाचं. अभ्यास तुम्हाला करावा लागेल, प्रिपरेशन तुम्हाला करावं लागेल. बॅक ऑफ लाईन 2 बॉल या ओव्हरमध्ये पडले, दोन्ही निर्धावालेत. याच गोष्टीची तर मी चर्चा करत होतो आणि आज त्या गोष्टीचा उल्लेख मी वारंवार केला की तुम्ही बॉल पुढे टाकाल तर शॉर्ली 99% चान्सेस आहेत की बाउंड्री येणारच आहे. आणि स्कोर कार्ड सध्याच्या घडीला जाऊन पोहोचला. टीम टोटल 82 ऑन द बोर्ड आणि एका ओव्हरचा खेळ आणखीन रागला या पहिल्या सत्रामध्ये. चला घाई करत थांबू नका प्लीज. यात नंतर होणारा जो सामना आहे टॉससाठी मी इन्व्हाइट करतो. यात नंतरची जी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे, आणखीन एक इंटरेस्टिंग बॅटल. यात नंतर टीम नटराज माचुतर आणि त्यांचा विपक्षामध्ये फ्रेंड्स वॉरियर्स. 2 टीमचे कॅप्टन पोहोचा. सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल पुढे टाकल्याने पुढे बॉल जर टाकाल तर बॉलही सरळ पुढेच जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. 4ने सुरुवात. स्कोर कार्ड आता 86 ऑन द बोर्ड. आता हा बॉल मागे टाकलाय बट बॅटर देखील चतुर आहे, वळवलाय बॉल रिक्सच्या साह्याने. आणखीन एक चौकार आणि इंडिव्हिज्युअली सुयश खेळतोय 52 वरती. दुसरं अर्धशतक त्याचं देखील या स्पर्धेमध्ये. अर्धशतकांचा देखील एका बाजूने पाऊसच पडला. जितकं अर्धशतक कालच्या रात्रीपासून बनलेत ते देखील एक वेगळे कॅल्क्युलेशन आता झालंय. आता हा बॉल मागे टाकलाय बट सुयश रेडी आहे. मागे बॉल जर टाकाल तर बॅकफुट वरनं देखील आम्ही चांगले फटके खेळतो. ही गोष्ट सुयशने दाखवली. 2 बॉल बॅक ऑफ लाईन पडलेत, पण महत्वाची गोष्ट काय की लाईन काय. आता पुढे टाकलाय आणि आता कव्हर्सला बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. सुयशचा समोर सध्याच्या घडीला बॉल तुम्ही बॅक ऑफ लाईन टाका, पुढे टाका, बॉल एकाच दिशेने चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 98 मध्ये आणखीन 4. 102 धावा दाफळकावरती पहिलं सत्र समाप्त आणि 103 धावांचं मॅमथ टोटल सेट केलं मराठा टायगर्सने अगेन्स्ट टीम सुभेदार वॉरियर्स. टॉस साठी चला यायचं. टीम नटराज माचुतर शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर आणि 7 डायमंड क्षेत्र महाबळेश्वर असा सामना. थोडे चेंजेस आहेत. 2 टीमचे कॅप्टन चला पोहोचा. टॉस साठी विनंती असेल. चला ज्या दोन्ही संघांची नावं मी जस्ट घेतली दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. 103 धावांचे टार्गेट आहे. 102 धावा बनवण्यात आला. चला ओपनर्स पाठवा. बघा तुम्ही बॅक ऑफ लाईन बॉलही नीरज जेव्हा टाकतायत महत्वाची गोष्ट काय तुम्ही पायांवरती बॅक ऑफ लाईन टाकाल तर तिथेही बॅट्समन साठी भरपूर सारे स्ट्रोक ऑन होतात. जेही ऑन स्टंप बॅक ऑफ लाईन पडले तिथे आपण पाहिलं डॉट बॉल आलेत. पहिलं सत्र पहा आता बघ किती सुंदर सिंगल डबल एकही नाहीये. ज्या एक्स्ट्रा रन्स आहेत नो बॉलच्या त्या सोडून दिल्या तर बाकी सर्व रन्स फक्त चौकारांमध्ये आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर ती गोष्ट निदर्शनामध्ये आली की एकही सिंगल डबलच नाहीये इनिंग मध्ये.
टार्गेट आहे 103चा. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सागर. पहिलाच बॉल सुरुवात झाली आहे डॉट बॉलने. बघा दबाव आणि दडपण तर स्पष्टपणे आगे, कारण पर्याय नाहीये, रन साठी जावं लागेल. नो बॉलचा इशारा इथे आलाय. अतिरिक्त रन जरूर मिळेल. नो बॉल तो देखील पायांवरती होता, फायदा घेऊ शकले असते बॅटर, पण घेता आला नाहीये. नेक्स्ट बॉल. आता फुल्लन टाकलाय इनर एज, त्यानंतर पायावरती बॉल बदलला, येतोय डॉट. एक डॉट बॉल अगदी इझिली या मॅच मध्ये मराठा टायगर्सला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे, कारण गोलंदाजांना अतिरिक्त काही करायचं नाहीये. डॉट बॉल टाकायचे, बेसिक्स फॉलो करायचे. अतिरिक्त जर कोणाला करायचं तर ते बॅटर्सला करायचं. हा बॉल देखील चांगला आहे, आणखीन एक डॉट बॉल. आणि हे षटक जर शांत गेलं, या षटकामध्ये जर रिक्वायर रेट प्रमाणे रन जर नाही आला ना, तर त्यात नंतर समीकरण फार जास्त अवघड होणार आहे. 4 इथे येतात आणि 4च्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. टीम टोटल 5 ऑन द बोर्ड. यस, त्यांचा वेध, क्लीन बोल्ट, विकेट, झटका. पगला धक्का लागलाय. आणि हे जे धक्के आहेत ना, ते फार त्रासदायक आहेत, कारण ज्या क्षणाला तुम्हाला क्विक फायर इनिंग एखाद्या बॅटरकडनं हवी आहे, ज्या क्षणाला तुम्हाला बॅटर्सकडनं ही अपेक्षा आहे की क्रीजवरती उभं राहून रिक्वायर्ड प्रमाणे खेळायचं, त्या क्षणाला सध्या सगळीला बॅटर्स अडचणीमध्ये आहेत. आणि डॉट बॉल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आणि पहिल्या षटकामध्ये टोटल रन्स जे आलेले आहेत 5च धावा आलेले आहेत. मग अंपायर्सने तर नॉट आउट दिलं. शिंदे काही चर्चा तिथे करतात. बघा, तुमचे निष्कर्ष काही असू दे, पण आता निर्णय आलाय. बॉल स्टम्प्सला ब्रश झालाय. रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळते, बॉल स्टम्प्सला ब्रश झालाय. विकेट येईल. बॉल अगदी हलकासा स्पर्श करून निघून गेला स्टम्प्सला. विकेट आली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे कॅमेरामॅन दोघांचं मी कौतुक करेन. कॅमेरामॅन समीर दादा आणि सचिन, ज्या प्रकारे तेही काम करतात त्यांनाही अप्रिशिएट करणं गरजेचं. आमचे मुख्य ऑपरेटर नीरज यांना खास करून अप्रिशिएट करणं गरजेचं. फुल बॉल येतोय डॉट. आणखीन एक चांगला बॉल, बट बघा, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर त्याचं नाव अंशापर्यंत पोहोचवा. आकाशाला बॅटिंग करण्यासाठी. लीगल बॉल आहे. पिचिंग विकेट 7 मध्ये द्यायची होती. ड्राईव्ह केला, चौकारी ते येतोय. कॅल्क्युलेशन आपण थोडं आता समोर ठेवूया. धावफलक या 4चा साग्याने टीम टोटल 13 वरती आगे. जिंकण्याकरिता आणखी 90 धावा आय थिंक करायचं. आता यस्टनचा वेध घेतलाय. विकेट, क्लीन बोल्ट. रोहितची विकेट आली आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर जे चेंडू लागलेत, वीस चेंडू लागलेत 90 करायचं, म्हणजे 20 चौकार जरी आले तरी सुद्धा काम बनणार नाहीये. हे सहज सोपं कॅल्क्युलेशन आहे. इथे दरम्यान 4 मिळतात खऱ्या, म्हणजे मी सांगितलं की आता 19 चेंडू लागले 86 करायचं. 19 चौकार जरी आले तरी मिशन इम्पॉसिबलच आहे. हलक्या हाताने खेळलं, डॉट बॉल दरम्यान येतो. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरचा रन्स आहेत ऑन द बोर्ड. 17 चेंडू लागले. 18 मध्ये करायचं 86. 18 चौकार जरी आले ना तरी सुद्धा जर आपण कॅल्क्युलेशन केलं नीरज, 18 चौकार जरी येतात तरी सुद्धा 14 धावेंच्या फरकाने मराठा टायगर्स इथे जिंकेल.
मग अशा वेळेला मी नेहमी सांगेल की बघा NRR आगे नेट रन रेट देखील कॅल्क्युलेट केला जरूर जातोय, पण त्यातल्या त्यात ही देखील महत्वाची गोष्ट आहे ना की तुम्ही जर कंटिन्यू मॅचेस जिंकाल तर नेट रन रेटचा प्रश्न येतच ना की दिशा खराब आहे. स्कोरर आणि आमचं ऑपरेटरचं लक्ष, शिंदे सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त त्यांच्याकडे इशारा करा. अजय शिंदेला पागल्यानंतर 2024ची महाबलेश्वर प्रीमियर लीग आम्हाला आवर्जून आठवते. ड्राईव्हचा फटका चौकार इथे येतोय, तो गोल्डन सिक्सर, ती स्पर्धा आपल्या नावावरती केली, तो ते पर्व 2024 डॉट बॉल दरम्यान येतोय. पॅन वरती बॉल होता, हलक्या दाना खेळलेत. बॅटर्स देखील आता अतिरिक्त रिस्क घेत नाहीयेत, कारण बॉडी लँग्वेज जी आहे बॅटर्सची जणू काय पराभव स्वीकारला की काय, जो अप्रोच तिथे पाहायला मिळतो बॅटर्सचा. 4 येतात, बट आता टू बी ऑनेस्ट फक्त फॉर्मॅलिटीज राहिलेल्या आहेत. प्रश्न हाच राहिला की मराठा टायगर्स किती रन्सने इथे बाजी मारेल. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, बट बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, प्लस नो बॉल देखील आहे. 27 ऑन द बोर्ड, 27 धावा फलकावरती. फ्लिकचा फटका, फिल्डर आहे तिथे, बॉल स्टॉप केला जातो आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळही समाप्त झालेला आहे आणि 12 चेंडूंचा खेळ लागला आणि 3 ओव्हरचा अखेरचा रन्स ज्या बनवण्यात आलेला आहे. 27, 12 बॉल लागलेत, 12 मध्ये जिंकण्यासाठी करायचं आहेत 76, 76 करायचं. सर टॉस साठी या आमंत्रण देऊन अर्धा तास झाला, टॉस साठी पोहोचा लवकर. शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर आणि 7 डायमंड क्षेत्र महाबळेश्वर दोन्ही टीमचे कॅप्टन्सला टॉस बॉक्स मध्ये आपण लवकर पोहोचा ही विनंती असेल. चौकार तिथे आणखीन एक आलाय आणि 4च्या मदतीने धावपळ करा. 31 31 धावा धावफलकावरती. आताही ड्राईव्ह केला, फिल्डिंग आता चांगली राहिली, रनआउटची शक्यता होणारच होती, बट काय घडलंय आता कन्फर्मेशन आम्ही अंपायर साठी थांबलो, कारण निर्णय अजूनही तिथे आम्हाला आलेला नाहीये. नॉट आउट. फास्ट मुवमेंट होती त्यांची, बट महत्वाची गोष्ट की जेव्हा हात स्टम्प्सला लागतात तेव्हा बॉल हातामध्येच नाहीये. पण टॉस झाला, निर्णय देखील पोहोचवा लवकरात लवकर. आणि इथे आणखीन एक येतो डॉट बॉल. शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर टीमने टॉस जिंकला आणि निर्णय घेतला, ते करणार आहेत प्रथमतः बॅटिंग. 7 डायमंड तुम्ही रेडी राहा फिल्डिंग करण्यासाठी. नेक्स्ट बॉल, आता यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट, आणखीन एक विकेट. स्टम्प्सला देखील पाठवलंय टूर वर, त्यांनी बॅटरलाही पाठवलं आता डगआउट मध्ये. आणि विकेट किती गेलेत? 4 विकेट गेलेत. शेवटची जोडी आता ग्राउंड मध्ये असेल. फार मोठा विजय आणि या विजयाने नेट रन रेट ज्या गतीने पुढे जाणार आहे ना मराठा टायगर्सचा, त्यात नंतर खरं क्वालिफिकेशन साठी हा जो विजय आहे ना तो फार हेल्पफुल राहणार आहे. अजूनही ऑफिशियली कोणती टीम क्वालिफाय झालेली नाहीये. नो बॉलचा इशारा तिथे आलाय, बट नेट रन रेटचं जेव्हा कॅल्क्युलेशन असतं तेव्हा ही गोष्ट मॅटर करते की तुम्ही किती मार्जिनने जिंकता. आणि इथे कॅच कंप्लीट, सामना समाप्त. बाजी मारली आहे आणि अगदी सहजरित्या बाजी मारली आहे टायगर्सने. टायगर्स सारखेच खेळलेत आणि फार मोठा विजय प्रस्थापित केला या सामन्यामध्ये. चला 7 डायमंड टीमचे